हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके दोस्त जोडक यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। सो आज वटपौर्णिमा, खूप जणी छान श्रृंगार वगैरे करून वडाची पूजा करून उपवास वगैरे गोड धोड वगैरे सगळं त्यांच्याच घरामध्ये खूप 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 छान। आणि मी गेली 8 वर्ष वटपौर्णिमा साजरी करत नाही, वेळ मिळत नाही, वेळेच्या अभावी किंवा मग ऑफिसला जाणं, मग ती दगदग वगैरे सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे मग मी काही असंही करत नाही, म्हणजे वडपूजायच्या वगैरे ह्याच्यामध्ये पडत नाही। आणि पहिल्या वर्षी मी केली होती ती प्रॉपर उपवास, प्रॉपर म्हणजे पाणी न पिता असं काहीतरी मी केलं होतं, मलाही आठवत नाही, हां पाणी न पिता असा उपवास वगैरे केला होता। पण गेली 8 वर्ष मी करत नाही। मग आता ती स्टार्टिंगचे 3-4 वर्ष तर मला जमलंच नव्हतं, पण नंतर म्हटली चला कंटिन्यू म्हणजे मी करेन असं, पण ते पण पॉसिबल नाही झाली। मग मंथली सायकल येऊन मग मी ती बोलतात ना हेच केलं, करायचं बंदच केलं असो। पण आज मी घरी आहे कारण माझी तब्येत थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे मग मी आज सुट्टी घेतली आणि संध्याकाळीसुद्धा मला गिरगावात जायचं आहे, त्याच्यामुळे मग म्हटली चला आराम करूया आणि आयशलासुद्धा वेळ देता येईल। तसंही घरामध्ये भरपूर असा पसारा आहे, तर ते थोडं मला आवरायचं आहे। तर म्हटली चला हे काल मी डीमार्टचं सामान आणलं तुमच्यासोबत, ते सुद्धा मला शेअर करायचं होतं। आणि काय काय आणलं तर मुळात माझे खूप जुने सबस्क्रायबर असतील तर त्यांना माहिती आहे की माझं मंथली महिना किराणाचं सामान कितीपर्यंत असतो। एक मी 2000पर्यंत भरते, 2000पर्यंतच भरते, त्याच्यावरती अजिबात आकडा मी जात नाही माझा। तरी पण कदाचित 100-200 रुपये गेले तर कदाचित म्हणते, नाही तर 2000च्या आतमध्येच असतो। त्याच्यानंतर माझा मंथली खर्च जो असतो आपला किचनमध्ये फळभाजी वगैरे हे सगळं मी याच्यावरती पूर्ण सेपरेट व्हिडिओ बनवेन, जो की माझा महिन्याचा घर खर्च आणि माझं किराणा मला एकत्र करून मी पूर्ण कसं मॅनेज करते ह्याबद्दल। पण माझा महिन्याचा 2000 किराणाचा सामान असतो, तर त्या डीमार्टच्या सामानामध्ये माझं काय काय असतं। पण आत्ता कसं आहे, अशी स्कूल मुलांच्या शाळा वगैरे सुरू झाल्यात तर थोडा एक्स्ट्रा पैसा वगैरे आपल्याला खर्च करावा लागतो, त्याच्यामुळे तर मुलांच्या शाळा वगैरे सुरू झाल्यात तर मग आपल्याला खर्च एक्स्ट्रा करावा लागतो। मग त्याच्यासाठी आहेत त्याचे छत्री आहे, रेनकोट आहे, त्याला क्रॉक्स आहे, त्याचं टिफिन आहे, सगळ्या गोष्टी ज्या की मी ऑलरेडी घेतल्या आहेत। त्याचं रेनकोट, छत्री आणि त्याचे शूज वगैरे, कपडे सगळं जे आहे ना ते ऑलरेडी मी घेतले। पण आता डीमार्टमधून मला जे हवं होतं ना ते तुमच्यासोबत मी शेअर करते। मुळात त्याला पहिले क्रॉक्स हवे होते, कारण त्याच्याकडे आता त्यांनी पूर्ण जो काही त्याचा वेकेशन होता ते त्याच्या स्कूलच्या सँडल असतात त्याच्यातच घालवला, त्याच्यामुळे मग चांगले क्रॉक्स आलेले आहेत। म्हटली आपण पावसाळ्यातच घेऊया, म्हणून छान असे मी क्रॉक्स घेतले, त्याच्यासाठी छान असे आहेत। तर त्याची प्राईस बघा 150 रुपयेच आहे। तर असे छान मी क्रॉक्स घेतले डीमार्टमध्ये, खूप चांगल्या अशा हे मिळतात। आणि खूप दिवसापासून तो बोलतोय की मम्मा मला बॅडगिंगची बॅग आणि बॉल, मग हे घेतलं आम्ही। आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी एक छत्री हवी होती खूप, मी 3-2 वर्ष जे मी माझी छत्री वापरते, तर म्हटली की चांगली अशी एक छत्री घेऊया। तर एक्स्ट्राचा खर्च तुम्हाला सांगते मी काय काय घेतलं आहे ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आयशने एक छोटीशी कार घेतली, पोलीस कार, तर तीसुद्धा 200 रुपयाची होती। आणि त्याच्यानंतर आयशला मस्ट घ्यायचं होतं की आयशला टिफिन, जो की हा असा घ्यायचा होता। मी बघितले अशा क्वालिटीचे, म्हणजे स्टीलचे बघितले, पूर्ण स्टीलचे बघितलं तर त्याला खोलता येणार नव्हतं किंवा त्याच्यातून पडेल, कारण मुलांनी जर ते खोललं तर त्यांच्याकडनं पडण्याची शक्यता असू शकते, म्हणून मग मी असं स्टीलचं घेतलं। आणि ही जे छोटासा डबा आहे, कधी चटणी सॉस किंवा काय असं आयश भाजी चपाती खातो, तर मग त्याला बटाट्याची भाजी किंवा स्लाईस वगैरे करून दिलं तर ते उडशा डब्यामध्ये होऊन जाईल, म्हणून मी हा छोटा डबा घेतला। आणि त्याला मी तिथे बघितलं की त्याला खोलण्यासाठी कम्फर्टेबल आहे का, म्हणून मग त्यांनी बोललं की मम्मा ठीक आहे मला हा चालेल। आणि बस हे एक्स्ट्राच्या वस्तू। आणि हो, आईस्क्रीम घेतली आम्ही, मिल्की मिस्टची कोकोनट टेंडरची आईस्क्रीम आम्ही घेतली होती, तर ती फ्रीजमध्ये आहे। ती पण आम्हाला एक 225ला, कारण 450चे 2 होते, म्हणतात ना बाय 1 गेट 1 फ्री टाईपचं, तर आम्ही एक घेतला, तर तो रात्री आम्ही थोडंसं खाल्लं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। आता माझ्या महिन्याच्या सामानामध्ये मी काय घेतलं, हे ओव्हरऑल ह्या खर्च एक 1000-1200पर्यंत झाला।
हे सगळं म्हणजे जे काही वरचा एक्स्ट्राचा खर्च होता तो 1200 पर्यंत झाला. तर मी महिन्याच्या सामानामध्ये मी काय भरलं, एक डाळी, माझ्या सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे माझ्या डाळी गेल्या महिन्यात मी सुट्ट्या डाळी घेतल्या होत्या, ज्या उडीद डाळ असेल, चणा डाळ असेल, तूर डाळ असेल, हे छोट्या छोट्या पोर्शनमध्ये पाव किलोच्या पोर्शनमध्ये, कारण तूर डाळ फक्त मला सांभारासाठी लागते आणि चणा डाळ ही एक आगाव भाजी म्हणतो किंवा एखादा आपल्याला मिक्स करायचं, जसं कोबीमध्ये टाकायचं आहे किंवा आपल्या दुधीची भाज्यामध्ये चणा डाळ वगैरे आपल्याला टाकायची असेल तर ती थोडी थोडी आहे, म्हणून मी फक्त मुगाची डाळ घेतली आणि ही मसूर डाळ घेतली. अख्खा मसूर हा भाजी बनली जाते माझ्याकडे जास्त, आणि कधी बाबा मला कंटाळा झाला तर मग कालवण वगैरे असतं ना घरी, मग त्याच्यामुळे मग हे केलं आहे. सो ह्या डाळी घेतल्या आहेत. त्याच्यानंतर मग चण्याचे प्रकार आम्ही भरपूर खातो, चण्याचे पोळे, पकोडे वगैरे बरेच काही गोष्टी असतात. नाश्त्यासाठी मग आयशला कधी चण्याचा पोळा दिला, पटकन काही नाश्त्यासाठी जमलं नाही तर मग चण्याचा पोळा आणि सॉस खूप चांगला आणि हेल्दी पण. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम वगैरे बारीक चिरून टाकली तर छान खातो. त्याच्यानंतर मग हे पोहे पण खूपच चांगले आहेत. हा बेटा मला 5 मिनटं द्या, मी बोलते, फिनिश करते. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हा रवा पण आम्ही शिरा असतो, उपमा असतं, हे आमचं असतं तसं. त्याच्यानंतर मग साखर घेतली, साखर लागतेच, संपतेच, जी काय 1 किलो आहे ना तर ती 1 किलो लागतेच. त्याच्यानंतर मग हे आहे तेलाच्या पिशव्या, 3 तेलाच्या पिशव्या ऑलरेडी एक आहे आणि आत्तापासून ठरवलं आहे की तेल कमी वापरायचं, कारण माझ्या भाज्यांमध्ये खूप तेल असतं आणि तळलेलं वगैरे आहे ते कमी करायचं आहे. शक्यतो मी खूप व्हरायटीज असे पदार्थ वगैरे करत नाही की ट्राय करा किंवा काहीतरी करा असा प्रकार नाही, मोजकंच काहीतरी असतं माझ्याकडे, कारण सगळ्या गोष्टी बोलतात ना मॅनेज करेपर्यंत थोडंसं वेळ जातो. त्याच्यामुळे मग नेमक्याच गोष्टी माझ्या घरी बनतात. त्याच्यानंतर जिरं संपलं होतं तर ते सुद्धा आणलं. त्याच्यानंतर पावभाजीचा मसालासुद्धा संपला होता, मग तो सुद्धा आणला. आणि त्यानंतर मग हे भांडी घासायचे साबण जे की ऑलरेडी 2 आहेत, मग ते आणले. त्याच्यानंतर डिटर्जंटचं सामान ह्यावेळेला संपलं होतं, म्हणून मग डिटर्जंटचं हे पॅकेट आणलं, ऑलरेडी एक आहे. त्याच्यानंतर हे दीपकचा फेस वॉश होता, नीम फेस वॉश, तो संपला होता आणि माझासुद्धा एक मामाचा फेस वॉश आहे, तोच वापरते मी. थोडीफार बिस्किटं वगैरे आणली खाण्यासाठी. आता यांची परवापासून स्कूल सुरू होणार, मग प्रॉपर त्याला छान असं व्यवस्थित नाश्ता पोट भरून, फळं, केळी, ॲपल हे सगळं आणायचं आहे, प्लस खजूर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्या ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. कधी फळांचा नाश्ता म्हणजे फ्रूट असेल, तर कधी हलका नाश्ता प्लस त्याच्यामध्ये त्याचे खजूर असतील, असं मिक्स करून त्याला द्यायचे मी प्रयत्न करणार आहे. कारण आता घरी होता तर चपाती ऑमलेट किंवा चपाती, पिवळ्या बटाट्याची भाजी, डोसा, इडली असाच प्रकार करायचे मी, पोहे वगैरे. तर आता ते सोडून स्कूलमध्ये जाणार म्हणजे तो थोडे वेगवेगळे प्रकारचे ब्रेड ऑमलेट, ब्रेड चीज, सँडविच अशा प्रकारचे मला त्याचं काय म्हणतो आपण नाश्त्यासाठी प्रकार सुरू करायचे. मग काही गोष्टी आहेतच घरी त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आयनसाठी एक साबण, आमच्यासाठी सुद्धा साबण संपला होता आमच्यासाठी. त्याच्यानंतर बस जॅम आहे, सॉस आहे आणि मीठ, त्याच इट. म्हणजे 2000मध्ये माझं जे काही सामान खर्च घेते ते हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि हो, 2000मध्ये हा सुद्धा डबा आहे, तर डबा किती, 400 रुपयाचा. म्हणजे विचार करा जवळपास 1600-1700 पर्यंत मी सामान भरलंय महिन्याचं, एवढंच इनफ आहे. तांदूळ आणि पीठ ही माझी महिन्याच्या खर्चामध्ये असतात. तर महिन्याचा खर्च मी कसा मॅनेज करते ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. आतापर्यंत एवढंच होतं. सो की खूप जणींना असं तक्रार असतं की एवढूशा ह्याच्यामध्ये आम्ही कसं मॅनेज करणार, पण खरंच करायला म्हटलं की सगळं पॉसिबल असतं, केलं पाहिजे. आणि जेव्हा मी माझं बघते, जे माझं फायनान्शियली मी कशा गोष्टी सेट केलेल्या आहेत, त्याच्यामुळे माझ्या हातात जर एवढूचा पोर्शन होतो तर त्याच्यामध्ये मी किती छान प्रकारे करू शकते हा विचार करत असते. कारण छोट्या गोष्टींचा मी फार विचार करते. जेव्हा मी डीमार्टला जाते ना, तर खूप जण पूर्ण ट्रॉली भरून ते सामान घेतात, पण मला असं वाटतं की त्यातलं 1000-1500 पर्यंत ते सामान त्यांच्या घरातच पडून राहत असेल किंवा त्याची एक्सपायरी झाली किंवा फेकून देण्यात, किंवा मग ते बोलतात ना 2-2, 3-3 महिने ते कंटिन्यू चालत बसायचं आणि ते खपवायचं आहे म्हणून मग ते खपवून टाकायचं. असं माझं नसतं. ठरलेल्या गोष्टी महिन्याच्या असतात माझ्या, ठरलेल्या गोष्टीमध्येच आपल्याला करायचं हे माझं ठरलेलं असतं. त्याच्यामुळे एक्सपायर होईल, संपणार नाही,
फेकून देण्यात होईल, वापरतच नाही असं माझं कधीच किचनमध्ये नसतं. माझ्या किचनमध्ये मोजक्याच गोष्टी दिसतील आणि ज्या मोजक्या गोष्टी आहेत त्या माझ्या बरोबर डोक्यात फिट आहेत की हे मला इथपर्यंत लागेल, ते मला तिथपर्यंत लागेल, पुढच्या महिन्यामध्ये ही गोष्ट मला पाहिजे, पुढच्या महिन्यामध्ये ह्याची गरज नाही, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या फिट असतात. त्याच्यामुळे माझ्या किचनमध्ये कधी एक्सपायरी नसतं, कधी एक्स्ट्राचं सामान देखील नसतं. आणि मला माहिती ह्या महिन्याला हा सणसुद्धा आहे, मग त्या अभावी मी एक्स्ट्राच्या खीर म्हणजे शेव आणून ठेवेन किंवा साखर आणून ठेवेन किंवा एखादा दुसरा गोड पदार्थ कमी करेन, कारण मला माहिती आहे सणावाराच्या दिवशी मला साखर लागणार आहे. सो हे डोक्यात फिट असतं. कधी कधी आपण म्हणतो ना गोड काहीतरी खायची इच्छा झाली, मग आपण बनवतो साखरेचा प्रकार किंवा अजून काही प्रकार बनवतो, मग मी ते टाळते, कारण मला माहिती आहे सणासुदीच्या दिवशी घरात गोड असणं गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी माझं महिन्याचं सामान भरत असते. होप सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि आता बस मी इथे आवरून ठेवते. मंगळवार असल्यामुळे मग लाईट जाण्याचे चान्सेस असतील, त्या अगोदर मला मोबाईल माझा चार्ज करून घ्यायचे. आयुष पण उठलेला आहे आणि आता मी नाश्ता वगैरे करते. सो चला, मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा. अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आई वडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय.